निलेश देशपांडे, मी ह्या चित्रपटात एका शिक्षकाची भूमिका करतोय. हा शिक्षक आहे इतिहासाचा. हा फक्त शिक्षक नाहीये, तर हा एक व्याख्यानकर्ता पण आहे, जो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर गावोगावी फिरून व्याख्यानपट देतोय. आणि श्रीराम ही त्याची अस्वस्थता आहे. जे त्याचं म्हणणं हेच आहे की ज्याप्रमाणे आपण या दोन्ही राजांना राजे म्हणून स्वीकारलेलं आहे, तसं श्रीरामाला देवता आपण मानतोच, पण ज्या दिवशी संपूर्ण 140 कोटी जनता त्याला राम राजा म्हणून मानायला लागेल, त्या दिवशी खऱ्या अर्थानं रामराज्याची सुरुवात होऊ शकते. आणि हा विचार जर रुजवायचा असेल तर ह्याच्याकरता जी नवीन पिढी आहे त्याच्यापेक्षा बेटर आय वुड से प्लॅटफॉर्म किंवा मीडिया असू शकत नाही. त्यांच्या मनामध्ये जर का तुम्ही हे रुजवलं कुठल्याही माध्यमातून, सो आमच्या फिल्ममध्ये हे माध्यम म्हणजे मी अरेंज केलेली शैक्षणिक सहल, जी मी अयोध्येला न्यायचा माझा प्लॅन असतो. कारण वर्गातल्या एका खोलीमध्ये बसून जर गोष्टी सांगून बऱ्याच वेळा गोष्टी होत नाहीत, मुलांना समजत नाही. पण तुम्ही त्यांना घेऊन गेलात, त्यांना दाखवलं की ही शरयू नदी आहे किंवा हा दशरथ महल आहे, ही अयोध्या आहे, कारण अयोध्येमध्ये वाईब आहे. सो हा प्लॅन माझा करतो मी. सरांची परमिशन घेतो, आमच्या मुख्याध्यापकांची, आणि माझ्याबरोबर काही शिक्षक मी घेऊन जातो. तर मी सगळ्यांना निवडलेलं असतं, एक सगळे हँडपिक्ड असतात. आणि मग आम्ही अयोध्येला येऊन पोहोचतो. तिथं आम्हाला काही प्रसंगांना सामोरं जावं लागतं, ज्याचा आम्ही आधी कधी विचार केलेला नसतो. आणि मग त्या प्रसंगातून आम्ही कसं मुलांना बाहेर काढतो किंवा काय काय फेस करतो, ह्याची गोष्ट म्हणजे मिशन अयोध्या आहे. याच्यामध्ये आम्ही कुठल्याही ऐतिहासिक दाखले घेतलेले नाहीत, म्हणजे कार सेवा किंवा त्याच्या संदर्भात झालेले लढे वगैरे आम्ही दाखवत नाही आहोत. इट्स नॉट अ डॉक्युमेंटरी. आम्ही भविष्याबद्दल बोलतोय की राम मंदिर निर्माण झालं, आता पुढे काय, तर रामराज्य. तर ही माझी भूमिका आहे. नमस्कार, मी तेजस्वी पाटील. या चित्रपटामध्ये मी शिक्षकाची भूमिका करते. ज्यांचे मेन कॅरेक्टर अजित देशमुख त्यांनी ही सहल ऑर्गनाईज केलेली असते. तर यामध्ये 20 मुलं आहेत आणि ही जी शिक्षिका असते ती सर्व मुलांची लाडकी असते. अशी एक शिक्षिका असते की मुलं त्याच्याशी खूप शेअर करतात, कोण ओरडत नाही किंवा त्यांच्या बाजूने नेहमी उभी असते. तर मी तशी कॅरेक्टर दाखवते. तर मी त्यांच्याबरोबर अयोध्या या सहलीला जाते आणि तिथे गेल्यानंतर असं काही घडतं की आम्ही अडकतो, त्यातून कसे बाहेर पडतो या संघर्षाची ही गोष्ट आहे. आणि खूप सुंदर करमणूक आहे चित्रपटामध्ये. थँक्यू. नमस्कार, माझं नाव राहुल कुलकर्णी. माझं कॅरेक्टर काय आहे ते आता मी ओपन नाही करू शकणार किंवा ते सरप्राईज एलिमेंट आहे, ते तुम्हाला चित्रपट बघितल्यानंतर कळेल. पण इतकं नक्की एवढं सांगू शकतो की आमचे देशपांडे सर जसं म्हणाले की काही प्रसंगांना सामोरं जावं लागतं त्यांना तिकडे आयोजन, तर ते प्रसंग म्हणजे तर ते कॅरेक्टर आहे माझं. आणि खूप मजा आली संपूर्ण फिल्मची प्रोसेस शूटिंग आणि करताना. सो थँक्यू. प्रत्यक्ष सिनेमा बघितल्यानंतर तुम्हाला माझं कॅरेक्टर कळेल, सरप्राईज. इथे रिव्हील करायचं त्यांचा आमचं ठरलेलं आहे ना, कारण की नाहीतर प्रेडिक्टेबल होऊन जातात गोष्टी. तर डॉक्टर अभय कामत. नमस्कार सर्व पत्रकारांना, माझा नमस्कार. मी या चित्रपटात विचारे या शाळेतील कर्मचाऱ्यांची भूमिका करतोय. आणि मी पण देशमुख सर जी सहल काढतात त्यांच्याबरोबर अयोध्येला जातो. विचारेंचा असा भूतकाळ आहे की ते तरुणपणामध्ये कारसेवक होते आणि त्यांचा बाबरी येथेची घटना घडली होती, त्यांचा प्रत्यक्ष सहभाग होता. पण ते आता त्याच्यानंतर ते 30 वर्ष त्यांचं स्वप्न होतं की तिकडे लवकरच एक मोठं राम मंदिर व्हावं. पण ते या शाळेतले कर्मचारी आहेत. पण तिथे गेल्यानंतर अशा काय घटना घडतात की तो बिचारे स्वतः मरायलाही तयार होतात, दुसऱ्यांना मारायलाही तयार होतात. याची उत्कंठा प्रेक्षकांना जाणून घ्यायची असेल तर हा चित्रपट त्यांनी बघावा असं मला वाटतं. नमस्कार. आमचे निर्माते कृष्णा शिंदे.
ते थोडं जास्त बोलत नाही ना. मॅडम नाही मॅडम मॅडम नमस्कार, मी योगिता शिंदे. माईक पुढे. योगिता शिंदे, निर्माता कृष्णा शिंदे आणि योगिता शिंदे स्टोरी आहे. आणि जसं की राम मंदिर झाल्यानंतर त्यानंतर 5-6 महिन्यांनीच आम्ही ही स्टोरी सुरू केली. म्हणजे लिहिली मीच आहे, पण सगळी कल्पना सरांची आहे. हां, तर बाकी सर सांगू शकतात. नाही तुम्हाला तोच प्रश्न आहे. तुम्हाला म्हणजे असं म्हणजे वाटलं का की आता चित्रपट करावा याच्यावरती, या विषयावर? स्टोरी सुचण्यासाठी मुळात स्वतः ते विचार आधीपासून पाहिजे. हां, म्हणजे सरांना ते जे विचार मग जवळ आहेत त्यावेळेस मग कधी पण रात्री असो दिवसा कधी सुचलं की ते लिहित होते. आणि आमची स्टोरी काल्पनिकच आहे, त्यामुळं दोघांच्या पण मनातल्या या आयडियाज आहेत. तुम्ही दिग्दर्शकाची निवड केली, दिग्दर्शक नंतर आले. हो हो. दिग्दर्शक कसे निवडले? आता मला विचारलं तर नाही निर्मात्यांना ते आहे का म्हणजे काय आहे की त्या लपवून ठेवण्यासारखं काही नाही. कोंबड्या झाकून ठेवण्यात काय अर्थ नसतो, तो हरवतो. त्यामुळे तुम्ही जेवढं मला विचाराल किंवा बाकीच्यांना विचाराल तेवढं बेटर आहे. हां, मुळात जेव्हा मागच्या वर्षी सगळं वातावरण चालू होतं तर त्या वातावरणाचं जसं मी म्हटलं की इम्पॅक्ट सगळ्यांवर पडलेला आहे. तसं एक यांच्याकडे एक कथा होती आणि त्यांची अशी इच्छा होती की हे जे काही वातावरण चाललेलं आहे ना, तर आपण या वातावरणाला आपल्या गोष्टीशी इन्कॉर्पोरेट करूया आणि एक चांगला करमणूक प्रधान आपण सिनेमा करता येईल. आमचं ठरलं होतं की 1 वर्ष पूर्ण होणार त्या दिवशी आपण हा चित्रपट रिलीजही करायचा आहे. कारण काय झालं की मागच्या वर्षी आपण पाहिलं की जेव्हा श्रीराम जन्मभूमी मंदिराची लोकार्पणाची डेट फिक्स झाली तेव्हापासून म्हणजे जवळजवळ 6 महिन्या आधीपासूनच पूर्ण देशभरामध्ये एक वेगळ्या उत्साहाचं वातावरण होतं. आणि जसजसं ते दिवस जवळ यायला लागले तसं आपण पाहिलं की संपूर्ण देशाने हा सोहळा साजरा केलेला आहे. आणि तो दिवस हा फार महत्त्वाचा होता ज्या दिवशी लोकार्पण झालं. आणि तो दिवस तर अभूतपूर्व होता. म्हणजे मला माहीत नाही 15 ऑगस्ट 1947चा दिवस तर आम्ही पाहिलेला नाही, पण तुमच्यापैकी जर कोणी पाहिला असेल तर ते सांगू शकतील. जेवढं ऐकलंय कानापर्यंत तर हेच होतं की संपूर्ण देश तो दिवस सेलिब्रेट करत होता. तर तसंच काहीसं वातावरण आपण सगळ्यांनी अनुभवलेलं आहे. पण हे सगळं होत असताना ती मनात भावना होती की चला बाबा, शेवटी एका मोठ्या संघर्षानंतर अयोध्येमध्ये मंदिर उभं राहिलं आणि ते ज्या पद्धतीचं भव्य मंदिर आहे तर ते प्रत्येक मनाला सुखावणारं होतं. आणि त्यातून एक भावना निर्माण होत होती की बाबा आता हे जे मंदिर आहे हे झालं तर खरं, पण आता पुढे काय? कारण ते जे काही वातावरण तयार झालं त्याचा प्रत्येक मनावर इम्पॅक्ट होत होता. त्याला मी म्हणजे वेगळा नव्हतो किंवा आमचे निर्माते त्याच्यापासून अलिप्त राहू शकले नाही. त्यातूनच हा विचार सुरू झाला की आपण 1 वर्ष ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळेला आपण आपल्याकडून श्रीरामाला आणि राम मंदिराला आपण काय भेट किंवा काय असं आपलं काम अर्पण करू शकतो. तर त्यातून मिशन अयोध्या या चित्रपटाची संकल्पना निर्माण झाली आणि त्याचं रूप हे आज आपल्या समोर आहे चित्रपटाच्या माध्यमातून. चित्रपट हा मुंबई, ठाणे, संभाजीनगर, जौनपूर, अयोध्या या ठिकाणी चित्रित झालेला आहे. साधारण 25 दिवसामध्ये हा चित्रपट कंप्लीट करावा लागला कारण मोठा टास्क होता आमच्या समोर. हे कलाकार आहेतच इथे, यांच्या व्यतिरिक्त चित्रपटामध्ये अजूनही इतर कलाकार आहेत. शिवाय 20 मुलं आहेत शाळेतली, ती या चित्रपटाचा प्रमुख भाग आहे. आणि या सर्वांना घेऊन हा चित्रपट हे मिशन पूर्ण करणं हे श्रीरामाच्या कृपेनेच आणि आशीर्वादानेच शक्य झालं. एवढंच मी आपल्याला सांगितलं. ट्रेलर पाहिला, टीजर पाहिला, याच्यानंतर आपल्या मनात बरेच प्रश्न निर्माण झाले असतील तर त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला आम्ही सर्व इथे आहोत.